दरम्यान या अपघाताच्या अनुषंगाने एक धक्कादायक बातमी समोर येते। 15 दिवसांपूर्वी याच विहिरीजवळ अपघात झाला होता। आत्ताच्या विहिरीपासून केवळ 200 मीटर अंतरावर अपघात झाला होता। 15 दिवसात तांदूळवाडी परिसरात दुसऱ्यांदा हा अपघात झालेला आहे। मात्र प्रशासन ढिम्म असल्याचंच पाहायला मिळतं आहे। त्या अपघाताची ही दृश्य 15 दिवसांपूर्वी जो अपघात झाला होता त्याची दृश्य आपण पाहतो आहोत। या जो आजचा जो अपघात आहे, ज्या विहिरीजवळ विहिरीत अपघात झालेला आहे त्या विहिरीपासून 200 मीटर अंतरावरच आणखी एक अपघात 15 दिवसांपूर्वी झाला होता। थोडक्यात 15 दिवसांत दोनदा तांदूळवाडी परिसरात हा अपघात झालेला आहे। मात्र प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत असंच दिसतंय। जर त्या वेळीच झाल्या असत्या तर कदाचित आजचा दुर्दैवी प्रकार टाळता आला असता। मागच्या 15 दिवसापूर्वी एक मध्यरात्री साधारण 1च्या दरम्यान झोपेत पिकअप गाडी कोथिंबीर घेऊन साताऱ्याकडे जाताना झोपेत या विहिरीत पडलं। दरम्यान गेल्या 15 दिवसात 2 अपघात घडले। ते नेमके कसे आणि कुठे घडले ते आपण या मॅप मधून पाहतो आहोत। 15 दिवसांपूर्वी हा इथं अपघात झाला होता। एक कोथिंबीरीचा ट्रक जो होता तो तिथं उलटून पडला होता। त्यात कोणती जीवितहानी झाली नव्हती, अर्थात वित्तहानी झाली होती। मात्र 15 दिवसानंतर आज जी घटना घडलेली आहे ती इथं घडलेली आहे। या रस्त्यावरून जाणारा पिकअप त्याच्यावरचं नियंत्रण सुटल्यानं तो थेट इकडे जवळ असलेल्या विहिरीमध्ये कोसळला आणि त्यात जवळपास 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। फार अंतर नाहीये, 200 मीटरचं हे अंतर आहे आणि 200 मीटरच्या अंतरावर 2 अपघात झालेले आहेत 15 दिवसामध्ये।